एकदा एका विद्वानाला फाशीची शिक्षा होते. राजा त्याला म्हणतो, मी तुला मुक्त करेल, पण माझ्या एका प्रश्नाचं तू उत्तर दिलं पाहिजे. त्यावर विद्वान म्हणतो, महाराज विचारा प्रश्न. राजा म्हणतो, स्त्रियांना नक्की काय हवं असतं? विद्वान म्हणतो, थोडा वेळ दिला तर मी याचं उत्तर नक्की शोधून आणू शकतोय. राजा म्हणतो, ठीक आहे, 1 वर्ष दिले तुला. या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्की घेऊन ये, नाहीतर फाशी नक्की. विद्वान खूप फिरतो, खूप जणांना भेटतो, पण कोणीही त्याला याचं उत्तर देऊ शकत नाही की स्त्रियांना नक्की पाहिजे काय असतं. त्यावर एक जण त्याला म्हणतो, या जवळच्या जंगलामध्ये एक भूतनी आहे, ती तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ शकेल. विद्वान जातो जंगलामध्ये, भूतनीला भेटतो आणि तिला विचारतो, स्त्रियांना नक्की काय हवं असतं? भूतनी म्हणते, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते, पण त्यासाठी तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. विद्वान म्हणतो, असाही राजा आपल्याला फाशी देणार आहे. प्रश्नाचं जर उत्तर मिळणार असेल तर भूतनी तर भूतनी, तिच्याशी लग्न करूया आपण. लग्नाला तयार होतो. मग भूतनी म्हणते, तू आता लग्नाला तयार झालेलाच आहेस, तर मी तुझ्यावर एकदम खुश आहे, म्हणून तुझ्यासाठी मी 12 तास भूतनी असेल आणि 12 तास एक सुंदर परी बनेल. तू ठरव की मी दिवसा भूतनी राहायचं की रात्री. विद्वान म्हणतो, दिवसा भूतनी झाली तर दिवस खराब जाईल आणि रात्री भूतनी झाली तर रात्र खराब होणार. तो शेवटी तिला म्हणतो, एक काम कर, तुला जेव्हा भूतनी व्हायचं तेव्हा तू भूतनी हो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तू परी हो, तुझ्या मनावर. भूतनी ऐकून खुश होते. ती म्हणते, आता तू हे माझ्यावर सोडलं आहेस म्हणून मी खूप खुश आहे आणि मी आता तुझ्यासाठी म्हणून नेहमीच परी बनवून राहील. आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तरही आहे. स्त्रियांना काय पाहिजे? स्त्रियांना फक्त मनासारखं वागायला पाहिजे, समोरच्यानी आपलं ऐकलं पाहिजे, एवढंच पाहिजे असतं. बघा, आवडली का गोष्ट तुम्हाला?